नक्कीच काँग्रेस स्वबळावरती लढतीये हा एक चांगला निर्णय आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी आज घेतलेला आहे. कारण लोकांमध्ये असा प्रतिसाद आहे की आम्हाला एक चांगला उत्तम पर्याय दिसतोय. कारण आजपर्यंत कसं झालं, काँग्रेस आम्ही लढलीच नाही. लोकसभेलाही नाही लढली, विधानसभेलाही नाही लढली. आज काँग्रेसचा हात चिन्ह आज आम्ही घेऊन आज आम्ही लोकांमध्ये आज उतरलेलो आहोत. आमचे सर्व जे नगरसेवक आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत, ते उच्च शिक्षित, ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे, प्रशासनावरती त्यांचा उद्या वचक असेल, अशा पद्धतीचे आम्ही आज नगरसेवक म्हणून आज आम्ही जे उतरवलेले आहेत. आणि हे काँग्रेस विचारधारा, राहुल गांधींची विचारधारा, की जेणेकरून सर्व जाती धर्म, दलित असतील, अल्पसंख्याक असतील, ख्रिश्चन कम्युनिटी असेल, आपण सर्वांना विचारात घेऊन चालणारा हा पक्ष आहे. संविधान मानणारा हा आमचा पक्ष आहे आणि ह्या विचारांनी आज काँग्रेस पक्ष आज नगरसेवक म्हणून आज आम्ही ही निवडणूक आज लढवत आहोत. एक नगराध्यक्ष म्हणून मला खूप चांगलं सहकार्य लोकांचं मिळत आहे. लोकांचं जनतेचं प्रेम मिळत आहे. कारण सातत्याने मी जनतेच्या संपर्कात असलेली व्यक्ती आहे. त्यामुळे मला प्रचारामध्ये आज लोकांसमोर जाताना फार खूप इझी होतंय. म्हणजे फारच माझ्यासाठी ही अवघड निवडणूक मला वाटत नाहीये. लोकांचं खूप छान प्रेम मिळतंय. नाही, महाविकासमध्ये कसं झालंय, की उभाटा गटाकडे जो चेहरा आहे, शिवाय जो उमेदवार दिलेला आहे, तो राजकारणामध्ये तसाही सक्रिय नाहीये. सामाजिक कार्य जर बघायला झालं, तर आज काँग्रेस पक्षाकडे आज एक चांगला चेहरा आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आज काँग्रेस पक्षाकडे आहे. या सर्व उमेदवारांमध्ये आज आमची बाजू उजवी आहे, एवढं मात्र नक्की. नक्कीच विजन खूप चांगलं आहे. सर्व प्रभागांमध्ये किमान माझे 6 प्रभाग फिरून झालेले आहेत. सावंतवाडीच्या ज्या बेसिक समस्या आहेत, जसे पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न आहे, स्ट्रीट लाईट असेल, साफसफाई होत नाही, नालेसफाई होत नाही, ड्रेनेजचा विषय आहे. हे सर्व नॉर्मल हे जे विषय आहेत, हे तर आपण घेणारच आहोत. पण शिवाय आपल्याकडे विजन खूप चांगलं आहे. आपण चांगल्या विजनने आज आपण उतरणार आहोत. मला वाटतं की सध्या विजनरी एक व्यक्तिमत्व म्हणून माझ्याकडे नगराध्यक्ष म्हणून बघितलं जातं. फक्त जिल्हाच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा मी वेगवेगळे प्रोजेक्ट मी बघून आलेले आहे. त्यामुळे उद्या जर ह्या नगरीचा जर विकास जर करायचा असेल, सावंतवाडी जर सुंदरवाडी जर बनवायची असेल, तर एक स्मार्ट सिटी कशी असायला हवी, या पद्धतीचं पुढचं नियोजन आम्ही पुढच्या सत्रात घेणार आहोत. तो आमचा जाहीरनाम्यामध्ये सुद्धा असेल. ते नक्कीच एक चांगलं विजन घेऊन आम्ही उतरणार आहोत. नक्की याचा परिणाम नाही होणार, उलट चांगला परिणाम होतोय पॉझिटिव्ह. कारण आज हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, खरं म्हणायला गेलं तर. काँग्रेसने आज 20 वर्ष यापूर्वी सुद्धा सत्ता गाजवलेली आहे. काँग्रेसने खूप चांगली कामं केलेली आहेत. या सावंतवाडीचा पाया काँग्रेसने घातलेला आहे. त्यामुळे लोकांचा काँग्रेस पक्षावरती आणि त्यांच्या उमेदवारांवरती विश्वास आहे. आजपर्यंत आम्ही कुठेही आजपर्यंत पक्ष नाही बदलला. ही एक आमची जमेची बाजू आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये अल्पसंख्याक आहे, ज्यांच्या बाजूने काँग्रेस पक्ष नेहमी राहिलेला आहे. मुस्लिम वोटर्स आहे, कॅथलिक वोटर्स आहेत, ते पूर्वीपासून पारंपरिक वोटर आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला मुद्दाम या निमित्ताने सांगावंसं वाटतं, की उभाटा गटावरती लोक किती विश्वास ठेवतील, हा पण जनतेमध्ये एक संभ्रम आहे. कारण कणकवलीमध्ये त्यांनी जी आघाडी, शहर विकास आघाडी केलेली आहे, याच्यामध्ये तुम्ही शिंदे आणि तुम्ही आज उद्धव ठाकरे एकत्र लढतायत. तुम्ही लोकांची फसवणूक करताय, असा याचा एक अर्थ होतो. कारण हा मुद्दा मलाही पटत नाहीये. आता त्यांनी हे सर्व गोष्टींचा विचार करून शहर विकास आघाडी करायला हवी होती. कारण सगळीकडे आपण आज महाविकास आघाडी म्हणून जर आपण लढलेलो आहोत, तर आज आपण एका विचारसरणीच्या विरोधात, एका व्यक्तीच्या विरोधात नाही आहोत. आपल्याला विचारधारेबरोबर चाललेलो आहोत आपण. आणि समविचारी पक्ष आज आपण एकत्र महाविकासमध्ये असताना आपण अशा पद्धतीची शहर विकास आघाडी करण्याची काहीच गरज नव्हती, असं मला वाटतं. एक जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून, एक काँग्रेस पक्ष म्हणून मला असं वाटतं, की तुम्ही लोकांची फसवणूक करू नका. तुम्ही कुठेतरी एक स्थिर पक्ष म्हणून लोक तुमच्याकडे बघतात. एक स्थिर विचारधारा म्हणून तुमच्याकडे बघतात. आणि आज जनतेमधून असा प्रतिसाद आहे की लोक कंटाळलेत. लोक खरंच कंटाळलेत. एका व्यक्तीला तुम्ही 3-3 टर्म तुम्ही देताय. वारंवार सांगून सुद्धा इथला साधा पाण्याचा सुद्धा जर प्रश्न जर सॉर्ट आउट जर होत नसेल, तर मला वाटतं सावंतवाडीकरांनी याचा गांभीर्याने विचार करणं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2 तारीखला तुम्ही जास्तीत जास्त मतांनी तुम्ही काँग्रेसच्या सर्व सीट आणि काँग्रेसचा नगराध्यक्ष म्हणून मला एक संधी द्यावी, जी 24 तास नाही बसणार, पण 18 तास नक्कीच नगरपालिकेमध्ये बसेल, एवढं मी तुम्हाला आश्वासित करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.